आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझ्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला साहित्य ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया, हालेलुया. तर आपण मार्क मध्ये 13 ते 1 ते 27 वचन घ्यायचं आहे. तर आपण त्या वचना अगोदरच आपल्याला शेवटच्या काळामध्ये परमेश्वर जो टिकून राहील, जो विश्वासात राहील, वचनात राहील, शिक्षणात राहील, नियमात राहील, त्यावेळेला परमेश्वर स्वर्गीय दूताला आज्ञा देईल. तर आता हा शेवट काळ आहे आणि या शेवटच्या काळामध्ये अनेक लोकांची फसवणूक होत राहील आणि होत चालली. म्हणून आपल्या सगळ्यांना पहिलं शिकायचं आहे की त्याचा परिणाम आपल्या प्रत्येकाला कशा प्रकारे चालायचं आहे, वागायचं आहे आणि राहायचं आहे. तर आपण पहिलं वचन घेऊया. सुरुवात आहे मार्क मध्ये 13 ते 1 ते 27 वचन आहे. तर पहिलं एक वचन घ्या. मग तो मंदिरात निघून जात असता एक शिष्य त्याला येऊन म्हणाला, गुरुजी पहा हे कसेही चिरे या कशाही इमारत. आता बघा, हे आपण जे मंदिर बांधतो ते मंदिर हृदयाचं नाही बांधत, आपण आपल्या शरीराचं मंदिर बांधतो. पंखे आपल्याला लागतात, खुर्च्या आपल्याला लागतात, सर्व काही जे सुंदरता त्या मंदिरामध्ये जे बनवले जाते ती आपल्या विचारासाठी बनवले जाते आणि तिथून जे देवाचं वचन जाते ते हृदयाच्या मंदिरासाठी असते. म्हणजे हृदयाच्या मंदिरासाठी हे पवित्र शास्त्र आहे ना, आपल्या शारीरिक मंदिरासाठी एक मंदिर आहे. तर ते मंदिरामध्ये लोक सुख सुविधांचेच विचार करतात आणि जराशी गरमी असली का आपल्याला स्वतःला कुठे पंखा आहे तो पहिला बघतो किंवा कुठे थंडावा येईल तिथे बघतो असे, आणि कुठे मला खुर्ची मिळेल हे बघतो. हे सर्व प्रश्न आहेत आणि हे आपल्या शरीरासाठी आहे. पण ज्या आत्म्यामध्ये जे खरा अनुभव किंवा जी खरी ती म्हणजे देवाचं वचन. म्हणून आपल्याला बायबलमध्ये 14:27 मध्ये दिलेले तुम्हा शांती असो. तो बोलते शांती हे सगळ्या जीवनामध्ये समाधानी एक जीवन आहे. तर पुढे येशू त्यांना म्हणाला, या मोठ्या इमारती पाहतात. आता देवाने सांगितलं, म्हणजे प्रभू येशूने सांगितलं, हे मोठं तुम्ही मंदिर बांधलेलं आहे, इमारत बांधलेली आहे, ती तुम्ही बघतात ना, जमीनदोस्त केला जाणार नाही असा चिऱ्यावर चिरा काय सांगितलं. म्हणजे जेवढं सुंदर बनलं, आता आपण इकडे समजा बनवलेले, हे राहणाऱ्या गोष्टी नाही, हे राहणाऱ्या गोष्टी नाही, राहणाऱ्या गोष्टी देवाचा शब्द शेवटपर्यंत राहतो. युगाच्या अंतापर्यंत शब्दाद्वारे देव आपल्यामध्ये प्रवास करतो आणि आपल्यामध्ये कार्य करायला सुरुवात करतो. नंतर तो मंदिरासमोर जैतुनाच्या डोंगरावर बसलेला असता पेत्र, याकूब व योहान त्यांनी त्याला एकांत विचारले, या गोष्टी कधी घडणार आहेत आणि या सर्व गोष्टी पूर्ण होण्याच्या सुमारास आल्या तेव्हा काय होणार. प्रभू येशू या शेवटच्या युगाच्या गोष्टी त्यांना सांगत होता. म्हणून शिष्य सांगतात ते केव्हा होईल, कोणत्या घटकेत होईल, कसं होईल, त्याच्या गोष्टीविषयी तुम्ही आम्हाला सांगा. आता आपण तुम्हाला सांगतो की प्रभू जवळ या. आता फसवणूक लोक करणारे पुष्कळ आहेत. तुम्हाला फसवायच्या मार्गात ते येतील आणि तुम्हाला बाहेर काढतील, कारण त्याचा अनुभव तुम्ही वचनाद्वारे घेतलेला नाहीये.
तर बायबलच्या नियमांविरुद्ध ते जिथे शिकवणारे लोक असतात ते तुम्हाला येऊन फसवतील. पुढे वचन वचन 5 येशू त्यांना म्हणू लागला तुम्हाला कोणी फसवू नये. बघा त्याने काय सांगितले, येशूने आपल्या शिष्यांना विचारलं. कोणाला? आता मी तुम्हाला विचारलं तुम्हाला कोणी फसवू नये म्हणून सावध राहा. आता काय, आता तुमची निवड झाली, तुमचे कार्य करतात, तुमच्या हातातून काय ते सेवा होते, तर त्याने काय सांगितले तुम्हाला कोणी फसवू नये म्हणून पहिले सावध राहा. आता जेव्हा माणसं फसवण्याच्या हेतूत राहतात तर ती फसवीगिरीच करत राहतात. काय काय कुठं बोलणार, असं आहे तसं आहे. मी आज तुम्हाला बायबलच्या मुद्द्यानुसार ती वचनं देते. ते बघा बायबलचा शेवटचा मुद्दा असा दिलाय ना, आपल्या कर्माची भोग आपल्यालाच लागणार. मग प्रार्थनेत नको या, कुठे जा कुठे राहा, हे सत्य तुम्हाला हे बायबलच शिकवते आणि तुमची कर्म तुम्हाला ते घ्यावं लागेल. आमचं कर्तव्य आहे शिकवणं. जेवण वाढले, जेवायचं की नाही जेवायचं, कारण आताच्या काळात फसवणूक करणारे लोक पुष्कळ आहेत. पुष्कळ लोक माझ्या नावाने मीच तो आहे असे म्हणून पुष्कळांची आता तसंच आहे. इकडे मस्त आहे, तिकडे मस्त आहे, यो मस्त आहे, तो मस्त आहे. परंतु आता शेवटच्या काळाची जी लक्षणं आहेत ती फार कठीण आहे. अगदी आहे. आणखी तुम्ही लढायचं ऐकलेलं आहे, म्हणजे शेवटचा काळ सुरू आहे की नाही आहे. तरी काय सांगितले, तुम्ही लढायाविषयी ऐकणार, लढाईच्या अफवा ऐकणार, तेव्हा घाबरू नका. या गोष्टी होणं हे आवश्यक आहे, परंतु आता चालू आहे ना लढाया इकडे तिकडे. कारण राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठे आणि जागोजागी अगदी काय दिलेलं आहे, म्हणजे आता तुम्हाला शिकायचं आहे की शेवट देव वरून करणार. बरोबर, तो ऑर्डर दे. ना कोण पास्टर राहणार, ना कोण प्रचारक राहणार, ना कोण सुवार्तिक राहणार. कोणत्याही व्यक्तीच्या भविष्यामध्ये जो स्वतःवर अवलंबून राहिलेला आहे की मी माझी स्वतःची मिनिस्ट्री आहे, मी स्वतः कार्य करतो, असं एक पण राहणार नाही. कारण परमेश्वर आपल्या सर्व व्यक्तीच्या कर्माचा शेवट अंत सुरू करत आहे. आता हे स्वतःचे सांगितले हे पूर्ण आता येशू करेल तुमचं. मी डोक्यात राग ठेवला तरी तुमचा फरक नाही पडला, कारण तुमचा विश्वास मरण पावला. एकदा विश्वास मिळाल्यानंतर आशीर्वाद वस्तू ना अभिषेक ना प्रार्थना पोचली. परमेश्वर जेव्हा तुमची मनापासून निवड करते आणि तुम्ही मनापासून परमेश्वराकडे वळतात आणि जेव्हा त्यांचा शब्द, त्याचे नियम आणि त्याच्या विधी आत्मपरीक्षण करतात, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडतो. तुमचे आजार बरे झालेला मी डिमांड देत नाही, मी ह्याला किंमत देत नाही. आज तुमच्या छातीचा आजार बरा झाला, उद्या डोकं दुखेल ते, उद्या पाय दुखतील ते, मी आजाराला डिमांड देत नाही. आणि मी ह्यासाठी जास्त प्रार्थना करत नाही. तुम्ही स्वर्गात जाऊन मी प्रार्थना करतो, तुम्ही देवाबरोबर राहावे म्हणून प्रार्थना करतो, तुमच्या कुटुंबात शांती राहावी म्हणून मी प्रार्थना करतो, तुम्ही सगळ्या मोहापासून दूर राहावं म्हणून मी प्रार्थना करतो. तेव्हा आपल्याला स्वर्ग मिळतो. तुमचे विचार चांगले असावे म्हणून मी प्रार्थना करतो, तुमच्यातून कोणतं पाप होऊ नये म्हणून मी प्रार्थना करतो, आणि तुम्ही देवाबरोबर राहावे म्हणून मी प्रार्थना. माझ्या प्रार्थना ही आहे
कारण तुमचा पूर्ण विश्वास नाही. आता तुम्हाला काहीतरी हवं आहे, बरोबर ना, तुम्ही मागणं देवा मला दे म्हणतो, प्रार्थना करत होतं माझ्या. मी सांगतो जा, विश्वास आहे जा तुला, पण तू देवामध्ये, तू देवाजवळ गेलंच नाहीये आणि मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो, तुझ्या डोक्यावर हात ठेवतो, ही काय प्रार्थना मान्य होणारी आहे? असं थोडंच आहे. म्हणून खोटे ख्रिस्ती, खोटे संदेश ते काय करतात, ते असंच करतो. म्हणजे तुझ्या काही गरजा मिळाल्या ना का तू बाजूला गेली, तसं नाहीये. आणि आज रात्री जीव घेतला तर या इच्छा कुठे होती? तुम्ही स्वर्गीय बाबाची प्रार्थना शिकली असते ना. त्याच्यात काय केलंय? हे आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव, तुझे राज्य आहे का? बोलणं आणि करण्यात फरक. तर बघा, परमेश्वराने, ज्यांनी बायबल वाचले त्यांना दिसतो, सूर्य पापी लोकांना आणि नीतिमानांना पण, सूर्यात बदल दिला नाही. पाऊस पापी लोकांसाठी पण आहे ना पवित्र लोकांसाठी पण. आता फसवण्यात लोकांनी असे लोक आले फसवणी करणारे की ते निंदाच करतात. आता बरेच लोक लोजरीची प्रार्थना करतात. लोजरीची प्रार्थना नाही मिळत, लोजरीची प्रार्थना तुम्ही बोलता, ती स्वर्गीय देवदूतांनी शिकवलेली प्रार्थना होती. आणि पहिला प्रश्न म्हणजे त्याच्यामध्ये असं उदाहरण आहे, त्या पुरुषाची प्रार्थना जी बोलतात त्याच्यात काय सांगितलेलं आहे? स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता परमेश्वर. ज्याला बायबल वाचता येत नाही, ज्याला दिसत नाही, त्याला ऐकता येते न बोलता येते, तेव्हा तो त्या प्रार्थनेचं उत्तर बोलतो. मग ते 24-35 आकाश पृथ्वी नाहीशी होईल पण वचन नाहीच होणार. आता मी पण रोजरी म्हणजे माळाची प्रार्थना करतो, पण ती रोजरीची प्रार्थना नाही करत, मी वचनाची प्रार्थना करतो. आता ही एक माळ आहे, एक बायबलची सगळी वचन जी आहे एक माळ आहे. नीतिसूत्र 3:3 मध्ये दिले, त्याची माळ गळ्यात वागव. म्हणजे ते देवाचे शब्द तू मनात गळ्यात ठेव. मग त्याच्यात कुठे दिलेले आहे, काय दिलेले आहे मला सांगा. ही प्रार्थना काय आहे? आमच्या स्वर्गीय बाबाची प्रार्थना येशू ख्रिस्ताने मत्तेमध्ये 7 ते बरोबर किती पासून दिलेला आहे? 9 पासून ना. माहितीये तुम्हाला, तुम्ही रोज बोलतात ना आमच्या स्वर्गीय बाबा, बरोबर. आता ज्या वेळेला लूक मध्ये 11 अध्यायामध्ये 1 पासून वचन घे. लूक 11 वचन 1. मग असे झाले की तो एका ठिकाणी प्रार्थना करीत होता. ती त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्याने येणारे त्याला म्हटले, प्रभूजी, जसे योहानाने आपल्या शिष्याला प्रार्थना करायला शिकविले तसे आम्हाला शिकवा. आता विचार करा, योहानाने त्याच्या शिष्याला त्याला सांगितलं की योहानाने शिष्याला प्रार्थना शिकवलं, तसा येशू ख्रिस्त काय सांगते तशी, म्हणजे शिष्य काय सांगतात येशू ख्रिस्ताला, अशी प्रार्थना आम्हाला. आता योहानाच्या शिष्याने काय सांगितलं की हालेलुया, येशूच्या शिष्याना की योहानाने आम्हाला प्रार्थना शिकवली, अशी प्रार्थना होती, बरोबर. मग तशीच प्रार्थना. आता तुम्ही विचार करा, मग तुम्ही प्रार्थना शिकवा की नाही त्यांना? डायरेक्ट मूर्तीपूजा कशी करता तुम्ही? आणि मूर्तीपूजा कशी होते? तुमच्या घरात टीव्ही नाही, मोबाईल नाही, जे सगळे मोह जे असतात ना त्याला मूर्तीपूजा बोलतात. आणि मानवाची निर्मिती एक मूर्ती बनवतात त्या नाही. म्हणजे देवापेक्षा दुसऱ्या गोष्टीवर जो मनुष्य प्रेम करतो त्याला मूर्तीपूजा बोलतात. हे बायबलचे शिक्षण आहे, ते तुम्हाला सांगतो. आता तुम्ही ते विचार करा. आता आपल्या प्रत्येकाला परमेश्वराने शिकवलेले मुद्दे आहेत आणि ह्या मुद्द्याकडे तुम्ही जर पूर्ण लक्ष दिलं तर तुम्हाला खरोखर ते मुद्दे समजतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला अनुभव येईल. कोण एक पास्टर झाला तो असं सांगतो, तो तसं सांगतो, पण तसं थोडंच आहे. ही प्रार्थना याची आहे, ती प्रार्थना त्याची आहे. आता मध्ये 6:9 पासून प्रार्थना आहे. तर येशू ख्रिस्त आपल्या शिष्याला काय प्रार्थना शिकवतं ते बघा. मग ती रोजरी बोलतात तुम्ही त्याला, ती माळेची प्रार्थना बोलतात. मग त्या प्रार्थना कोणती आहे जरा बघूया. मत्ते 6 वचन, तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा. त्यासाठी यास्तव तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा. काय? या
हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे. काय सांगितलं? आता ती प्रार्थना कशी? रोजरीची आहे ना? कसली प्रार्थना आहे ती? कसली प्रार्थना आहे? हा, मग आता सांगते तुम्ही नमो कृपा पूर्ण मरिये बोलता. हालेलुया. काय सांगितलं? हालेलुया. आता तुम्हाला एक शिकवतो. हालेलुया. देवाने शिकवलेले या गोष्टी आहेत. तर 48 व 46 वचन वाच. लूक 1 अध्याय 46 वचन वाच. काय सांगितले? माझा जीव प्रभूला, ते काय सांगितले? माझा जीव प्रभूला थोर मानतो. हा, काय? देव जो माझा तारणार. आता देव माझ्यामध्ये 15:4. आता प्रत्येक पास्टर असो की मोठा सुवर्णिक असू दे, देव त्याच्यात असेल तेव्हा तो त्याचा तारणारा होईल ना. 4:12, 16:21. मग आपल्यामध्ये जो देव आहे म्हणून तिने देवाला जन्म दिला. मग तुम्ही मरियेच्या विरुद्ध बोलणार, तुम्ही शैतान ना. जो मरियेच्या विरुद्ध बोलतो तो शैतान आहे. प्रकटीकरणामध्ये 12-5 तुम्हाला कळेल, त्याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे. तुम्हाला बायबल अर्ध माहितीये, पूर्ण माहिती नाही. पूर्ण व्हा, परिपूर्ण व्हा. आणि मग ते 7 दिले, 2 करा, दुसरं तिसरं. कोणाचे दोष किंवा निंदा नाही करायचे. तुम्ही मास्टर झाले का? ते तुमच्यापेक्षा श्रेष्ठ. ज्या देवाने तिला काय केलं? निवड केली. ज्या आईला, आणि बायबल योहान 19:25 पासून परत दिलेले ती तुझी आई. शिष्याला आहे तिने. मग शिष्यांची आई. आता प्रकटीकरण 12-5 त्या 5 वचनमध्ये तिच्या पोटातलं बाळ वर नेलं. तुम्ही बायबल वाचा ना पहिलं, नंतर तुम्हाला कळेल. मग पुन्हा तुम्हाला माहितीये 7:14 वचन एशियामध्ये पहिलं जुना करारामध्ये होतं. जुन्या करारात परत सैतानाने त्याचा पाठलाग केलेला. ते बाळ परत वर नेलं, परत आलं नंतर नव्या करारामध्ये इस्रायल. म्हणून त्याला डोकं टेकायला जागा नाही. पहिलं होतं तेच. म्हणून आपल्या जर भारत देशामध्ये आपण दिवाळी म्हणतात, त्याला प्रकाशाचा सण. इतिहास शोधा तुम्ही, बायबल पूर्ण पवित्र आत्म्याद्वारे शोधा. नंतर तुम्हाला कोणाची कोडे काढायचे, कोणाची निंदा करायचं, कोणाचा द्वेष करायचा. कोणताही देवाचा सेवक असेल तो कोणाची निंदा करणार. चुकते तर त्याच्याविषयी सांगणार, त्याला हक्क आहे. येशू ख्रिस्ताने पण शास्त्री पुरुषाला अधिकार दिलाय की याचे पोते त्यांना पण सांगितलेलं, डायरेक्ट बोलले त्यांना सापाची पिल्लं म्हणून. आता योहानाने पण सांगितले सापाची पिल्लं. आज आपल्या प्रत्येकाला अनेक गोष्टीचं उदाहरण दिले. योहान रानामध्ये जीवन जगला, देवाचं कार्य करायचं होतं. योहान तर पाण्याने पश्चातापासाठी बप्तिस्मा करत होता. येशूने पवित्र आत्म्याने बप्तिस्मा केला. योहानाच्या शिष्याने कार्य काय केलेलं दाखवा मला. केलंय? योहानाच्या शिष्याने कार्य नाही केलं. हालेलुया. येशूच्या शिष्याने कार्य केलं, ते पण कौशल्य आहे. लोक 10 किंवा मध्ये 10 ते वाचले ते तुम्हाला अनुभव त्यांना दिलं कार्य. मध्ये 17 पासून दिलेलं 10 निघालं. मग शेवटी त्यांना पवित्र आत्मा मिळावा. पवित्र आत्मा म्हणून सांगितलं तुम्ही एकांत बसा. जेव्हा पवित्र आत्मा मिळाला तेव्हा योहान मध्ये 20-22 वचन मध्ये दिले, त्याला सांगितलं पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. नाही घेतलं त्यांनी. म्हणून त्याने सांगितले खोटे ख्रिस्ती, खोटे संदेश आजच्या काळामध्ये. अरे तुम्ही कुठे होते पहिले? मूर्ती पूजातच होते ना मनुष्य. पहिल्या देवाला कोणच म्हणत होता ना. आता जरासा मानायला लागलं म्हणून तुम्ही कुठे चालले? घेत लवकर राजे होऊ नका. बायबल कोण सांगतो. आम्हाला बायबल वाचायचं आणि जे चांगलं आहे ते घ्यायचं, वाईट आहे ते बाजूला ठेवायचं. हे बघा आता तुम्ही इकडे आहे योहान 6:24 तुम्हाला देवाने आणले इकडे मध्ये आपला 28 पासून बरोबर. तो सांगते माझ्यापासून शिका, तुमच्या जीवाला विसावले. येशू पासून आले, तुमच्या जीवनात शिक्षण मिळालं, तुमचं जीवन बदललं, तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला, तुम्हाला अभिषेक मिळाला, तुमच्या जीवनाची घडवण झाली. बरोबर. आता याच्यानंतर तुम्हाला माणसाशी संगत पकडायची नाही. मध्ये असं म्हणून हा प्रश्न आहे.
म्हणून ओंकारा 11:13 मूळ साणाला आधार देतो. योहान 6:14 पित्याची इच्छा आकर्षितशिवाय तुम्ही इकडे नाही, म्हणजे देवाने तुम्हाला आणलं. आणि योहान 14:6 मार्ग सत्य जीवन मी, तुम्ही बायबलच्या मागे लागायचं. आता तुम्ही इकडे आल्यानंतर हे पवित्र शास्त्र आहे ना, हे तुम्ही घ्यायचं आहे, तुम्ही माणसं नाही घ्यायची. तुम्हाला कोण पाहिजे आता? हे पवित्र शास्त्र पाहिजे, हे शिक्षण घ्यायचं आहे. मी नाही पण पाहिजे तुम्हाला, मी तुम्हाला शिकवले ना, तुम्ही वचन घेतले, त्या वचनाच्या मागे येशूच्या मागे. बायबलचा मुद्दा आहे कसा, येशूने सांगितले कोणाचा निंदा कोणाचा द्वेष करायचा. मग आपल्याला काय करायचं? तुम्ही कशावरून सांगतो मूर्ती पूजा करता? मी या देशामध्ये सगळ्या ठिकाणी मूर्ती आहेत. मग त्या लोकांना देवाने फेकून दिलं, हा देवाने त्यांना बाहेर काढलं, कारण हा पृथ्वी तो मी बनवलेला आहे, मी या पृथ्वीमध्ये तुला राहायचा हक्क नाहीये असं सांगितलेलं आहे. म्हणून हे खोटे ख्रिस्ती आणि खोटे संदेश. बायबल आत्मपरीक्षण करा, तेव्हा तुमचं जीवन परीक्षणाचा उत्तर तुम्हाला मिळेल. आपली कर्म आपल्याला भोगायचे, आपल्याला पाप कबूल करायचं. इम्पॉर्टंट हे वचन आहे, एवढं चांगले गुण आहेत याच्यामध्ये, जीवन पूर्ण परिवर्तन करते. चमत्कार सोडून द्या, मी चमत्काराच्या मागे लागेल. मला माहिती आहे किती लोकांना काय काय होतं. रात्री 4:30 वाजता थोडं चक्कर येत होतं, त्याने हात वरते. परिस्थिती बघा, म्हणजे तुम्ही प्रभूमध्ये आहे, तुम्हाला काही वेदना होतात त्या आम्हाला त्रास होतो. मग आम्ही प्रार्थना, हे परमेश्वर की त्या लोक मंडळी कुठेतरी आजारी, कुठेतरी. आमचं जीवन तेच आहे, आम्हाला झोपायला लागत नाही, आम्हाला झोपता येत नाही, आम्हाला फक्त लोकांसाठी प्रार्थना करायची. अरे जबाबदारी का? तसं नाही, 1 तास झालं 2 तास प्रार्थना झाली, माझं सगळं झालं. निरंतर प्रार्थना, ते सगळीकडे पहिलं 5 तुम्ही कशाला आहे? तुम्ही जेवढी वेळ भडकवायला लावतात ना, याच्या त्याच्याविषयी मागे जातात ना, तेवढीच वेळ बसायला एकत्र. आणि तुम्हाला माहिती हे चुकते तर याकोब 5 तो वाचा, मग मी सांगतो तुम्हाला. तर अख्खा वाचा, मी तुम्हाला असं नाही सांगत की 16 पासून अख्खं वाचा, सगळं वाचा, पूर्ण वाचा, म्हणजे तुम्हाला थोडी सुरुवात होईल कुठून जायचं, कुठून बरं. देवाकडे मागा. जेव्हा मी देवाकडे मागतो ना, तेव्हा त्याचा जीव वाचवतो. मग आम्हाला सुवर्तिक म्हणून पाठवलेलं आहे, प्रचारक म्हणून पाठवलेला आहे. देवाने आमची गणन केलेली आहे. चुकलेल्या जवळ करा, चुकलेला मार्ग दाखवा, हे देवाचं शिक्षण आहे. जे प्रार्थनेत जातात ते त्या प्रार्थनेत जातात, ते या प्रार्थनेत जातात, ते मूर्तीपूजक आहे. हे असं आहे. तुम्हाला अधिकार दिला का परमेश्वराने? तुमचा बप्तिस्मा तसा झाला पाण्याने, तो शैतानी बप्तिस्मा होता. बप्तिस्मा झाल्यानंतर त्याने प्रचार करावा, उपवास करावा, लोकांकडे चांगल्या दृष्टीने बघावं, वाईट दृष्टीचं चित्र नाही. लोकांचं जीवन परिवर्तन कसं करतात, जे चुकलेलं आहे त्याला प्रेमाने कसं घेत आहे, कसं मार्गदर्शन करत आहे. ज्या माणसामध्ये दुष्ट आत्मा कार्य करतो तो क्रोधोनिष्ठ मनुष्य बनतो. त्याला राग, नफरत, मला सतावा लागेल, चिडवा लागेल. जुदासने काय घेतला? तोच आत्मा घेतला, पण पेत्राने तो नाही घेतला. तर पेत्राला किल्ल्या मिळाल्या. आपल्या सगळ्यांना बघा, तुम्ही काय वाटते की मी प्रार्थनेत असलं माझे कामं सगळी झाली? ते काम म्हणजे शैतान. काम तुझं प्रार्थने, उद्या तुझं जीवन घेऊन जाणार, उद्या जीवन घेऊन जाणार आहे. मग हे काम झालेलंच आहे. पृथ्वीची कोणती वस्तू आपल्या जोडीला येणार नाही. आपलं जीवन देवाबरोबर आहे ना, तर देव तुमच्या बरोबर आहे. देव तुमच्या बरोबर आहे तर तुमच्या जोडीला जीवन आहे. म्हणून हा शेवटचा काळ आहे. आपल्याला वस्तू किंवा आपली इच्छा मनासारखं काय झालं नाही ना, तेव्हा शैतान येतो मनासारखं करायला. तुम्ही सुरुवात करा. परमेश्वराने जेव्हा आदामाला जोडीला ठेवलं, बरोबर, त्याच्यानंतर त्याची बायको पासळी करून परत त्याच्या जोडीला ठेवली. त्याच्यानंतर तिने मैत्री केली लुसिफरशी, सापाशी, बरोबर. आणि यामुळे मैत्रीमुळे तिने फळ खाल्लं आणि तिनं जिंदगीवर पापवलं. देवाबरोबर होतं तेव्हा सगळं मिळतं. आपण तसं नाही, या जगाबरोबर आहे तर आपलं सगळं जाईल, आणि देवाबरोबर आहे ना तर सगळं मागे. समजलं? तुम्हाला काय वाटते? तिकडे फक्त तुम्हाला थोडं देईल. येशूला पण दिलं वर, कुठे मध्ये 4 मध्ये बघता तुम्ही पहिल्या स्टार्टिंग पासून. येशूला वर नेला, सगळं जगाचं वैभव दाखवलं, सगळं दाखवलं त्याला. जर तू मला नमन करशील तर सर्व वैभव तुला देतो. बोल. हे जेव्हा येशूकडे आल्यानंतर ना, तर पहिलं गरिबी व्हा. काय नाही करायचं, मी ते खायचं, चुप राहायचं, काहीच बोलायचं. नंतर हळूहळू देण्यासाठी तो असा आशीर्वाद करतो.
की कोणाकडे हात पसरायची गरज नाही. अनुवाद 28 देवाचा. आता किती प्रार्थनेचे लोक तुम्हाला माहिती आहे ना? माहिती आहे की नाही माहिती? बरेच लोक प्रार्थनेला जातात, पैसे टोकडं फिरवतात. अरे कोणाकडे आहे की कोणाकडे नाही आहे, मजबुरी आहे. बायबल स्पष्ट शिकवते मंदिरात ठेव एक भांडव, बरोबर नाही ते एक पेढी ठेव. तिकडे वचन दिले बघा, दिले ना? काय दिले? वचन वाचले राजे दुसरे 12:9. पण यहोयादा याजकाने एक पेटी घेऊन तिच्या झाकणास एक भोग पाडले आणि ती परमेश्वराच्या मंदिरात येणाऱ्यांच्या उजव्या हाताकडे वेदीजवळ ठेवली. ही कुठे आहे? बरोबर परत वाचवचं. 12:9. पण यहोयादा याजकाने एक पेटी घेऊन तिच्या झाकणास एक भोग पाडले आणि ती परमेश्वराच्या मंदिरात येणाऱ्यांच्या उजव्या हाताकडे वेदीजवळ ठेवली. आता तुम्ही आले, तुमचा उजवा हात कुठे आहे? बरोबर ना? पेटी बरोबर आहे. तसं काय ये जेव्हा मंदिराची सुरुवात केली ना, तिकडे दुसऱ्यांची ती मूर्ती, तिकडे मूर्ती होती आहे. आता तर कोणी काय केलं माहितीये? 10 रुपये तिकडे ठेवले, ते वाऱ्याने उडून गेले. कुठे? आपण त्या मूर्तीकडे पैसे ठेवले आणि वाऱ्याने उडून जाते, ते पैसे इकडे तिकडे जाते. तर बरं ह्याच्याकडे पैसे ठेवायचं बरोबर नाही, बरोबर? मग काय करायचं? प्रार्थना केली की प्रभू मी तर पैसे देत नाही, परंतु परिस्थिती अशी आहे, काय करणार? मग प्रभूने मला वचन दिलं, राजे दुसरे 12:9 की हे घे एक पेटी बनव. मग ती पेटी बनवली, मग उजव्या बाजूला ठेवा. आता जाताना मग तिकडे उजव्या बाजूला आहे. मी मत्ते 24:35 आकाश पृथ्वी नाहीसे पण वचन आहे, वचनाची मिसळ करू नका तेव्हा देव देईल. आणि हे पेटी टाकून मोजायला मी नाही मोजत, मी दुसऱ्यांना सांगतो तुम्ही अधिकारी मोजा, मला त्याच्या द्या, मी व्यवहार मी करतो. हे असं आहे. आज थोडे पैसे घेतले, डोकं फिरवतात, अरे कोणाकडे आहे की नाही. मी पूर्वी भुईगावला प्रार्थनेत जातो, कारण पापात पडू नये म्हणून मी तिकडे भुईगावला जायचं. तिकडे सुद्धा ते फिरवतो, तर मी तिकडे होतो. तर आता तुमच्या पुढे फिरवले, तुमच्याकडे पैसे आहेत की नाही ते माहिती नाही, बरोबर? आता लाजेला द्यायला लागते की नाही? समोर आलं तर लोक बघतील आणि टाकले नाही ते फुकटचं जेवला असं सांगेल. आणि तर प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कधीकडेच पहिल्या पत्रामध्ये ना 16:1 वचन वाचलं ते का आठवड्यातले पहिल्या अगोदरच तुमचे आठवड्याचा हिस्सा काढून आणून ठेवायचा. तो दशांश असते, तो मंदिरात ठेवामध्ये का मला की 3:6 बायबलची वचनावर चाला, रुपयावर चालू नका, ते शैतान आहे. मी तर सांगतो पैशाचा लोक नाही करायचं. मग ते 6:19 पासून 21 पर्यंत बऱ्याच गोष्टी आहेत बायबलमध्ये. माझ्याकडे भरपूर हत्यार आहे, मी गैरफायदा घेतो. जे गरज आहे तुमचं तुम्हाला बघा. ते तुला स्वर्गात जायचं ते दान कर, स्वर्गात जायचं तिकडे आम्हाला काय. हा माझा एक प्रश्न. तर ती बाई होती आदिवासी क्रिकेट बाई, तर तिला वसायला जायचं होतं, तिच्याकडे फक्त 20 रुपयेच होते. तिने ते पेटीत टाकले. पेटीत टाकल्यानंतर त्या बायाने सांगितलं चल आता रिक्षा पेटे. ती सांगितली तुम्ही जा, मी चालत जाईल, माझ्याकडे पैसे नाही होते, ते मी पैसे टाकले. मी तिकडे बाजूलाच होतो, मी ऐकलं, त्या दुसऱ्या लोकांनी पण ऐकलं. तर तिला 20 रुपये दिले. मग मी पण किती विच्छावरती काढले माहिती नाही, तेवढे तिने लक्षात नाही, परंतु आठवते मी तेवढेच घेतले असतात. ती परत हे जाताना येताना तरी तर तिला 120 रुपये मिळाले. दान जास्त कोणाला मिळाला? गरजवंताला, बरोबर? तिने लाजीला दिलं की तिचा विधवा बाईसारखं लोक एक की एक विधवा बाईने काय होतं आपलं सर्वच होतं देऊन टाकलं, पण देवाने तिला कमी नाही ठेवलं. आपण अनिष्ट सदिष्टाच्या गोष्टी पण बघितलेल्या आहेत. बऱ्याच गोष्टी बायबलमध्ये आहेत, विधवेचं दान कसं राहतं. तर त्याप्रमाणे तशा प्रकारे एका बाईने ते दिलं. तर तिला आम्ही सगळ्यांनी पण पैसे काढून दिले तर तिला जाण्यासाठी नाही. सुटले की नाही, ती गरीब आहे. दान गरीबाला द्यायला दान गरीबांना द्यायला सांगितले. एक शिक्षण आहे. आज आम्ही अनुभव घेतल्या. मी शिक्षण घेऊन आलो प्रार्थना करायला. लोकांना मी सांगते
कोणताही माणूस अधिकारी बनायचं असेल ना, तर पहिलं सगळं शिक्षण घ्या, स्वतःला उपवास करायला शिका, आहे त्यात समाधान व्हायला शिका. येशूने ते शिक्षण घेतलं. पहिले 40 दिवस 40 रात्र उपवास घेतले. सैतानाने सगळं वैभव दाखवलं, हे तुला दे, खा, घोड्याची माकर, पण सगळं त्याचं उदाहरण दिलं. मी इकडे होतो ना, कशी कशी माझ्या घरामध्ये डबे आलेले माहिती, असे मोठे मोठे चमत्कार झाले, पण महागायला नाही कोणाला. इतके मोठे चमत्कार मी चणे आणि पाणी पिऊन पोट भरून काढलेले इकडे या पावसाळ्याच्या सीझन. आणि एकाने मला जेवण दिलेलं, तर माझ्या थोडे दुसरं एक होतं, त्याला खायला दिलेलं. ते 4 दिवस ते जेवले नव्हते. त्यांचे वडील सांगते, तू काय दिले? तर देवाच्या सेवकाचं अन्न होतं. ते 4 दिवस जेवले. एवढा आशीर्वाद. म्हणजे काही गोष्टी अशा आहेत, कारण तुला स्वर्गात जायचं शिकून आई पण खूप शिकवतो, चांगलं आहे, एकदम चांगलं. बघा, हा शेवट काळ आहे, कोणाचं ऐकू नका. ज्याला मी तुम्हाला सांगतो, तुमच्या गरजा इच्छा की तुम्हाला जे काय हवं असेल, जास्त प्रार्थना वाढव. जेवढी तुम्ही प्रार्थना वाढवणार ना, तेवढ्या तुमच्या इच्छा पुऱ्या होणार. आणि जेवढं प्रार्थना कमी करणार ना, तेवढं तुमचं नुकसान होणार. तुम्ही स्वतः घ्या, तुम्ही आरशात जा, सकाळी उठल्यावर चेहरा बघा आणि डिशेंटेना फिट केल्यावर बघा, त्यानंतर टवटवीत कसे होतं, तू फ्रेश होतो. कसं आहे, हे भविष्य आम्हाला प्रभूने दिलेले, त्याच परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आम्ही प्रभूमध्ये आरशाप्रमाणे एक उत्साहित आहे, एक आनंदित आहे. कारण प्रभूचं सामर्थ्य एवढं मजबूत आहे, एवढं वैश्विक आहे, ते विचारतो. पण हे सोडून एक कधी हात सोडू नका. मला वाटलं इकडे बरं आहे, तिकडे बरं आहे. अरे इथे राहून, म्हणून मी लोकांना बायबलचं नेहमी उदाहरण देतो. योहान 14:8 पासून फिलिपाला ते सांगितलेलं होतं येशूने, मी इतका काळ तुझ्या बरोबर असो, तुम्हाला ओळखत नाही का? एक खोटे ख्रिस्ती आणि खोटे संदेश आलेले आहेत. खूप मोठे बायबलचे मुद्दे आहेत, तेवढा टाइम नसतो ना. वेळेचा नेहमी उपयोग करा. उपयोग कधी पण करू नका. सदुपयोग कर, उपयोग करा. तुम्ही तुमचे खूप फायदे आहेत. इकडे जाऊ का, तिकडे जाऊ, कुठेच नाही म्हणा. नव्याने जन्मल्यावाचं कोणी देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. परमेश्वराबरोबर जायचं असेल तर परमेश्वर आपल्या बरोबर आहे. योहान 15:4 वचन की पुढे, तुम्ही आपल्याला सांभाळा, ते तुम्हाला न्याय सभेच्या स्वाधीन करतील. सभास्थानात तुम्हाला मार पण देतील. सुभेदार व राजे यांच्या पुढे ह्यांच्या पुढे तुम्ही साक्ष द्यावी, म्हणून तुम्हाला माझ्या करता त्यांच्या समोर उभे राहावे लागेल. येशू करता कुठे पण उभे राहा. जी वेळ आली आपली तिकडे जायचं. आपलं शरीर नाही, आपला आत्मा नाही ना, आपलं काहीच नाही. हे सर्व परमेश्वर त्यांनी पाठवले. तर पृथ्वीमध्ये आपण काय करावं, चांगलं करावं, वाईट करावं, हे आपण शिकायचं. कारण जर चांगलं आपण शिकत आहे, चांगलं करत आहे, तर आपल्याला देव भेटणार आहे. आणि वाईट करणार आहे तर शैतान भेटणार आहे. सर्व राष्ट्रात सुवार्तेची घोषणा झाली पाहिजे. ते तुम्हाला धरून देऊन ते चौकशी करिता स्वाधीन करतील. आपण काय बोलावं, काय बोलावे याविषयी काय बोलायचं अगोदर चिंता करायचं नाही. देव आहे, देव आहे, देव आपल्या जोडीला. त्या घटकेस जे काही सुचवून दिले जाणार ते बोला. बोलणारे तुम्ही आहे असे नाही, आज तुमच्या ठाई बोलणार. जेव्हा देव आपल्या बरोबर असेल, नाही तर योहान 8:44 खोटं बोलणारे जे सत्यात, प्रामाणिक, विश्वासात, नियमात चालणारे आहेत, ते स्ट्रॉंग बनतात. ते घाबरत नाही, ते आपल्या कामाला सुरुवात करतात. कारण ते सत्याकडे. आज किती लोक आहेत, खोटे खोटे ख्रिस्ती बनवायचे, खोटं खोटं धर्म बनवायचा, खोटं खोटं स्थापना करायची. अरे मानवाचा धर्म बदलतो का? मानवाचा धर्म काय माहिती आहे का? एक दुसऱ्याला मदत करणं हा धर्म आहे. काही करा झाला धर्म, असा थोडा धर्म होते. अंतःकरण पहिले स्थिर पाहिजे. किती लोकांनी धर्म बदललेले आहेत,
परत आले सांगितलं धर्म बदलत नाही, कर्म बदलतात. लक्षात ठेवा, कर्माने माणसाला ओळखतात व्यक्ती चांगली आहे, त्याला धर्म बदलत नाही. आपल्या स्वतःच्या घरामध्ये आपली मुलं दोन चांगली आहेत, एक वाईट आहे असं समजतात. मग ती कर्म हा सुधारला ना व्यवस्थित. आता मी होता, मी तर एकदम खतरनाक होता. इकडे फिरायचा तिकडे फिरायचा, सांगायचे यो त्याचं काही कामाचंच नाही. पण स्वतःचे 118 22 वचन नापसंत दगड कोळशी राखला, मीच कामाला. कधी कोणत्या माणसाला नकारात्मक ठेवू नका, हे बरोबर नाही, तो बरोबर नाही, हे बरोबर नाही. अरे तुम्ही त्याला घडवले का? घडवणारा परमेश्वर आहे. कधीच कोणाला नकारात्मक करू नका, होकारात्मक करा की एक दिवस तो बनावच म्हणजे चांगला होईल. ज्या माणसाने मला विरुद्ध बोललेला होता त्याच मुखातून त्याला बोलायला देवाने लावलं, योच मुलगा तुला बघी. आणि शेवटी तेच मला सांगत होती खूप होतो. हे बघा, माणूस आहे भटकतो, आणि येशू कोणासाठी येणार? माझ्यासारखे पापी आहेत ना, याला बोलवायला आले. असं समजू नका तुम्ही पापी आहेत, असं पापी नाही, तुम्ही पवित्र आहेत, कारण तुम्ही त्याची मंदिर आहे. बायबल वाचा, शांती पाहिजे असेल तर बायबल वाचा, शांती. धर्म नाही बदलत. पाण्याने बप्तिस्मा घ्या, त्याच्याने बप्तिस्मा घ्या, त्याच्या आधी पहिलं त्याचं मन स्थिर राहू दे. बप्तिस्मा घेतला ना दारू पितात, बप्तिस्मा घेतला ना बिडी पितात, बप्तिस्मा घेतला ना टाळी पितात. काही लोक तसं सांगतात ना. मग ते 10 मध्ये दिले, जा घरी खात पित राहा, टाळी पण मागवा, बिअर पण मागवा, खात पित राहायला सांगितलं ना. बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे. गलितिकरस 5 अध्यायामध्ये ना 17 ते 21 पर्यंत वचन वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला पौल आणि स्पष्ट भाषांतर दिले. अरे ज्या घरात जाईल त्याला पहिलं बोला तुम्हाला शांती असो, आणि जो शांतीदायक असेल ते तुमची शांती, दारूची नाही, ताळीची नाही, त्या सामर्थ्याची, तेव्हा तो शांतीदायक होईल. त्यांना सांगायला लागायची गरज नाहीये, आपापले त्याच्या घरामध्ये परिवर्तन. एकदा मी माणिकपूर तिकडे वसईमध्ये, तर एका घरी एक मुलगी अशी होती, हातपाय दोन्ही तिचे असे होते, दोन्ही म्हणजे पांगळे होते. तर मला बोलवलं, मी गेलो. त्यांच्या पैरीवर चढताच तो मनुष्य दारू पित होता, तो खाली पडला घरामध्ये, आपोआप पडला. आणि मध्ये 12:26 मध्ये दिले ना, येशू आपल्या जोडी नाही, येशू काम करतो, तुम्ही आणि मी नाही. आपण फक्त काय माहिती ना, नावाला उभे राहायचं. आपलं काही नाही ना, आपल्याला प्रदर्शन किंवा आपल्याला सन्मान किंवा आपली स्तुती होईल असं काहीच करायचं नाही. म्हणजे तेच पाहिजे, कधी उंच व्हायचं. बायबल खूप चांगल्या रीतीने मार्गदर्शक करते. आपण पापी आहे, आपल्याला अधिकार दिला देवानी, त्या गाडीतून काढून मला चांगल्या जागी काढून ठेवले, तेच समजून. तर तो पडला, लागला लोळायला, आणि त्याची दारू सुटली. माझ्याबरोबर एक अंकल होते, ती मुलगी ना एका दरवाजाच्या बाजूला होती. मी डोळे बंद करून येशूला हात म्हणत होतो, प्रभू येत नाही ते दिसतील मला, उत्तर म्हणजे देवाने उत्तर दिलं. तर मला काय सांगते, तिकडे मुलगी आहे. कुठे? तिची छोटी मुलगी होती, तिची 2 हात अशी, 2 वाकडं, पाय अशी. तर तिला बोलवलं इकडे, ती तिकडे उभी राहिली आणि हात असा केला, येशूला सांगितलं. शिदी झाली, तो सगळे हैराण झाले. मी तुम्हाला सांगतो ना, लोक एवढे चमत्कार करून घेतले, पण लूक 11:24 पहिल्यापेक्षा 7 आज्ञा आले, ते कंट्रोल नाही होणार. जे सोडून जातात त्यांना मी सांगतो, तुम्ही सोडून जायचे तर जा, काय 6 पासून दिलेले, काय करायचं कोणाला करा. पण जे 7 आत्मे आले त्याचा पण विचार करा, पहिल्यापेक्षा हालत. तर ना, तर त्या घरच्यांनी मला बोलवलं की तुम्ही आमच्या घरी पण प्रार्थना करा. तर मी प्रार्थना केली, 2 हात पुढे केले. प्रभू सांगितलंय, बघ मी तुमच्या इच्छेने आलाय, माझ्या इच्छेने नाही, मला काय माहित नाही, पण मी आला इकडे. जे काय करायचंय तर तुम्हीच त्यांना सांगा, मला नाही. ती ना, तो त्याचा बाबा, त्या पोरीचा बाबा, मी देवाला हाक मारत राहिला, प्रभू येशू जीवित परमेश्वर, तुम्ही या घरात, मी तुझी लेकर आहे. मी हिंदू फॅमिली होती, असं नाही सांगत की हिंदू मुसलमान ख्रिश्चन, मी नाही बघत. तो माणूस आहे, तो देवाचा आहे, प्रत्येकाची कर्म आपल्या वेगवेगळ्या चालायची. तर तिकडे ना शोकेश आहे,
त्या शोकेच्या पाठीमागे भक्तांनी दिलेली खेळे मारून ठेवले आणि हे खेळे मारलेले होते पाठीमागे. आणि तो बघितलं ना, असा सूर्य नमस्कार करतो तो तसा करायला लागला खाली. आपण मला माहिती नाही, मी डोळे बंदच करून प्रार्थना करतो, पण तो अंकलवरचा सोडण्यातला तो बघत होतो. आणि हे असं झालं की असं काय करतो. मग प्रार्थना केली प्रभूच्या नावाने, मग सगळे झाले व्यवस्थित. तर मी त्यांना सांगितलं, हे शोकेच्या पाठीमागे खेळे मारले भक्तांनी दिले ते काढून फेकून द्या, नसेल तर ह्या मुलीला परत त्रास होईल. तर ते तुम्हाला माहिती बघा, तो पण सांगतात ना, श्रद्धा त्याच्यावरच ठेवा, याच्यावर नाही. ती वस्तू दिली मारून ठेवली. मग शेवटी त्या लोकांनी काही काढलं नाही. तर त्या पोरीचा एक हात बरा झाला, एक हात असा झाला, थोडस तोंड वाकडं झालं आणि एक पाय थोडासा, म्हणजे तिला अर्धापेक्षा पाऊण हिस्सा बरा झालाय, पाऊण हिस्सा ठेवला. तर मी त्यांना सांगितलं, हे करतील तेव्हा ती पूर्ण होईल. आता पूर्ण बरे झालेली ना, आता तुमच्या घरात काय प्रॉब्लेम आहे हेच आहे. तर मी सांगितलं, घरात काय आहे ते दाखवलं तुम्हाला, तुम्ही याच्यावर श्रद्धा ठेवतात नाही, ज्याने परत केले त्याच्यावर नाही. आता तुम्हीच बघा तो प्रश्न काय, कुठला खिळा काय आपल्याला हे नाही. तो खिळा मारला म्हणजे आपल्या अंगाला मारला. तो आपण तुमचं येशूने हातात केले घेतल्या, पायात केले घेतले, घराला मारायला नाही केले, केले अंगावर घेतले, ते आपल्या लोकांचे जीवन बदललं. हा प्रश्न झाला. त्यानंतर काही वर्षात येत होते पण ते घरचे म्हणत नाही, मी जबरदस्ती करत नाही. तुला जे काय श्रद्धा आहे, तुम्हाला बरं वाटत तुम्ही करायचं, जेवण दिले खायचं का नाही. पण मला देवाचे सांगितले, मी तुम्हाला सांगितले, हा प्रश्न तुमचा, मी तुमच्या बाबतीत पडणार नाही, कुणाच नाही पडत नाही, चॉईस तुम्हाला करायचं. शेवटी ती तशीच राहिली बऱ्याच वर्षापूर्वी, म्हणून माहिती नाही. त्यानंतर ते यायचे पण. तर असे 2 वेळा प्रार्थनेत पण परमेश्वराच्या वचनाचा जो अर्थ आहे, म्हणून कुठे ख्रिस्ती गीते, कुठे संगीत, आता कुठे धावू नका, बसायचं पाहिजे घरात बसा तुम्ही. मी सांगतो, तुम्हाला इकडे प्रार्थना आवडत नसेल ना, तर घरात राहा, बायबल उघडा, प्रार्थना करा. तर ना शेवटपर्यंत का तुम्ही माझ्या बरोबरच ऐकता. आम्ही वाफ आहे, बायबल गोष्ट शिकू दे, पुढच्या गोष्टी मी तुम्हाला नंतर सांगतो, कारण आता टाइम नाही. तर पुढच्या प्रवचनामध्ये तुम्हाला पुढच्या गोष्टी दे. तर हे जे शिक्षण आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. खोट्या ख्रिस्ती लोकांचं चित्र भाऊ आपल्या भावाला, बाप आपल्या मुलाला ठार मारण्याकरिता धरून दे, मुले आपल्या आई बापावर उठतील. आज तेच चालू आहे की नाही, मुलं ऐकत नाही, मुलं ऐकत नाही. त्याला कारण हेच आहे, आपण आपल्या जीवनामध्ये शिकायचं की शेवट काळाच्या घटना अशा आहेत. बाकी आल्यावर मी तुमचं सांगतो. 24 प्रार्थना घेऊया. परमेश्वर पिता दयाळू बाबा, संत दिवसावर तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुझ्या वचनानुसार सांगणार प्रत्येकांना सही कर, सर्व मंदिर काम करतो, सर्व सर्व पोलीस लोक प्रभूचा आशीर्वाद देवा. प्रभूच्या मार्गानुसार प्रत्येकांना चालण्यास कृपेचं काम. ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो. हालेलुया.